दो ही पिलर का काम बाकी है। पिछले 4 सालों से आप 2 पिलर का काम चालू है। तो कुछ स्पेसिफिक बिल्डर लोगों की वजह से सामान्य नागरिकों को इतना दिक्कत का सामना करना पड़ रहा है। सो नागरिकों की मांग है कि ये जो ब्रिज है ये इसका कल से काम स्टार्ट होना चाहिए। मागील 8 वर्षापासून या खराडी केशवनगर पूल हा रस्ता जोडणारा पूल आहे, त्याचं काम सुरू झालंय। पण 8 वर्षापासून थोडं काम करतायत, पण मधला जो पोर्शन आहे खराडी रस्ता आणि या पुलाचा हा मुद्दाम हा स्लॅब टाकला जात नाहीये। याची कारणे-मीमांसा आम्ही जेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारली गेली, पण त्याचं ठोस कार्य या ठिकाणी सांगितलं जात नाही। सातत्यानं आमच्या भागातले विभाग प्रमुख दिलीप व्यवहारे असतील, गिरीश गायकवाड असतील, इतर सर्व पदाधिकारी असतील, या विषयाचा पाठपुरावा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना करतायत, पण त्याचं ठोस उत्तर देत नाही। हे काम का थांबलंय? परंतु आमच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी माहिती घेतली असता असं समजलं की केशवनगर म्हणून भागामध्ये ज्या फ्लॅटला रेट आहे ते फक्त 25,000 रुपये भाडं आहे आणि खराडी भागामधल्या फ्लॅटला 50,000 रुपये भाडं आहे। खराडी भागातले फ्लॅट चांगल्या दरानं विकले जातात, केशवनगरचे फ्लॅट कमी दरानं विकले जातात। हे नुकसान कोणी भरून काढायचं? बिल्डरला होणारं नुकसान जर झालं तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची जी कोठडी भरली जाते ती कमी होईल। म्हणून अधिकाऱ्यांच्या वतीनं बिल्डरांचं काम केलं जातं, बिल्डरांचं म्हणणं ऐकलं जातं, म्हणून हा रस्ता जोडला जात नाही का तर बिल्डरांचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून। आणि मधल्या भागामध्ये आणखीन काहीतरी प्रॉब्लेम्स महानगरपालिकेने क्रिएट करून ठेवलेत। त्यांचे आता प्रोजेक्ट हेड 2 जण आले या ठिकाणी, इंजिनियर आहेत, ते सांगतायत की महापालिकेच्या माध्यमातून आमचं काम या ठिकाणी बंद केले। सत्ताधाऱ्यांचा त्यावर वचक आहे। सत्ताधारी आणि भाजप आणि बिल्डर यांचं जे संगनमत आहे ते या भागातील स्थानिक नागरिकांना